15 वर्षापासून JNUमध्ये फ्रेंच तत्वज्ञान शिकवतोय आणि इथं किती विद्यार्थी असतात? प्रत्येक बॅचमध्ये 30-40 विद्यार्थी असतात आणि समजा थोडे प्रयत्न केले आणि जे मी इथं शिकवतो ते मराठीत जरी आणण्याचा प्रयत्न केला तर किती ऑडियन्सपर्यंत जाईल? म्हणजे त्याच्या मागे कष्ट घ्यावे लागतील, पण तो जो एक कंट्री वाईड क्लासरूम आहे त्याचा विचार म्हणजे महाराष्ट्र 12 करोड लोकसंख्या म्हणजे फ्रान्सच्या दुपटीची लोकसंख्या आहे, पण मराठीत सकस लिहिलं जात नाही आणि मी पण त्याच मानसिकतेचा भाग होता कामा नये असं मला वाटलं. कारण काय आहे की मी अहिराणीपासून तर जर्मन फ्रेंच असा जो माझा व्हर्टिकल प्रवास राहिलेला आहे, तर वेगवेगळे जे ॲटिट्यूड्स असतात भाषेकडे पाहण्याचे, ज्ञानव्यवहाराकडे पाहण्याचे, साहित्याकडे पाहण्याचे, ते मी जवळून अनुभवलेलं आहे. तर JNUमध्ये मी फ्रेंच तत्वज्ञान शिकवतो म्हणून काहीतरी भारी करत असेल हा व्यक्ती, पण जेव्हा मी मराठीत लिहायला लागलो तर माझे JNUचे कॉलेज म्हणतात यू रायटिंग इन मराठी. म्हणजे मराठी म्हणजे भारतीय भाषांमध्ये लिहिणं म्हणजे असं काहीतरी कमीपणाचं वाटतं त्यांना. इथेच तर भारताचा घोळ झालेला आहे. पण जस्ट सेल्फ कम्प्लीटेड आणि म्हणजे भारतीय भाषांमध्ये लिहिलं तर कमीपणाचं, इंग्रजीत लिहिलं थोडं थोरपणाचं आणि कधीच भाष्य केलं नाही ती अजून महान. बोलूच नका तुम्ही, आम्हाला भूमिकाच घ्यायची नाही. म्हणजे भारतात असं आहे की आम्ही बोलणारच नाही महान, इंग्रजीत बोलू थोडे कमी महान, आणि मराठीत वगैरे व्यक्त झालात, हिंदीमध्ये व्यक्त झालात, मग तुम्हाला ज्ञान वगैरे नसेल. मग हा म्हणून मी ही एक्सरसाइज घेतली.